हॅलो, थोडा विको दाखव मला. हरी आ हरी हरी आ हरी 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 जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी
हॅलो हॅलो. तुम्ही इकडे एवढं बसले ते खाली जा ना. तर काय इकडे हरी हरी जेथे लक्ष्मीचा जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापनाश, गंगा आली पापनाश, गंगा आली पापनाश, गंगा आली पापनाश, गंगा आली पापनाश,
हॅलो 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 हरी जेथे लक्ष्मीचा वास जेथे लक्ष्मीचा वास जेथे लक्ष्मीचा वास जेथे लक्ष्मीचा वास वास जेथे लक्ष्मी
जेथे लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, गंगाली पापाळाश, तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर, ठाव धरिला संत जनी, सुखे राहिले लपोनी, तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर, तुका म्हणे वाकी बाट झाली ती लोकी, तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ तुम्ही जरा पुढे सरकून बसा. मागून महिला मंडळ येते, सरका. इथल्या समोरच्या महिला मंडळ पुढे सरका. उठा जरा, सरका सरका, पुढे सरका. विठ्ठल 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 विठ्ठल, या पुढे या सर्व महिला. लक्ष्मीचा वास, जेथे लक्ष्मीचा वास, गंगाली पापाळाश, तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. यती रूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी, दया सिंधू जाचे पदे दुःखहारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. हरी नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गुरुराया चरणी मस्तक ठेविता, आपुल्या स्तुतीला द्यावी मती सच्चिदानंद रूपा
विनाशाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेशा गोपिका कांत राधाकांत नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे हरी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम शुक्लाम ब्रह्म विचार सार परमाद्या जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणी मैदाम जड्डंद कारापहाम हस्ते स्फाटिक मालिकम विदधती पद्मासने संसिताम वंदे ताम परमेश्वरी भगवती बुद्धी प्रदाम शारदा नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येण त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्प्रदीप प्रदेशं विरिंद्रादि दैवै सदा सोयमाणं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठल 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 हरी. जेथे लक्ष्मीचा वास जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापाणाश तुझे पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी भगवत चिंतना करता निरूपणा करता म्हणजेच आज या ठिकाणी हरिकीर्तना करता उच्चारलेला जो काही अभंग आहे हा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णवचे ज्ञानोबर आहे. आणि या ज्ञानोबरांना सुद्धा अत्यंतिक प्रिय असणारे साधू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू आपल्या सर्वांच्या प्रिय असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या अगदी कलशस्थानी असणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु श्री गुरु अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आजच्या या भगवतीच्या प्रांगणामध्ये चिंतना करता निरूपणा करता उच्चारलेला सुंदर गोड अप्रतिम असा हा अभंग विठ्ठल जेथे लक्ष्मीचा वास जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश तुझे पाऊले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. अभंग भगवान श्री जगद्गुरु तुकोबरांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आजच्या दिवशी काय प्रतिपादन करतात काय वर्णन करतात तत्पूर्वी
आपण सर्व उपस्थित भाविक मंडळी, श्रोतृवर्ग, मायबाप मंडळी, भगवती आदिशक्ती जगदंबा माता म्हणजेच रक्तादेवीच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवर्ग मंडळ, गुणीजन मंडळी, अत्यंत पवित्र अशा, मंगलमय अशा, दिव्य अशा वातावरणामध्ये आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या भगवतीची सालावादप्रमाणे सेवा करत असताना याही वर्षी तेवढ्याच मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये, जल्लोषामध्ये ही सेवा आपण करत आहोत. आणि त्या निमित्ताने उपस्थित असणारी समस्त गुणीजन मंडळी, आपण सर्व श्रोतृवर्ग, सर्वांना त्या ठिकाणी वंदन आहे. विशेषतः श्री जगदंबा माता या भगवतीच्या कृपाप्रसादाने अनेक वर्ष आपण ही सेवा करता आहात. आणि याही वर्षी तिच्याच कृपाप्रसादा प्रित्यर्थ असणारी ही सेवा या ठिकाणी आहे. भगवती रक्तादेवीच्या अंतकरणाच्या संबंधाने विचार केला तर एका या भगवतीवर आपल्या सर्वांची एक विशेष असणारी पवित्र श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धा प्रित्यर्थ काहीतरी या भगवतीच्या प्रांगणामध्ये पवित्र मंगलमय कार्य घडावं म्हणून अनेक उत्साहासह आयोजित केलेला हा हरिकीर्तन महोत्सव, एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा. आणि या सोहळ्याकरता उपस्थित असणारे आपण सर्व गुणीजन मंडळी, त्यामध्ये आज आपल्या सद्भाग्याने आपल्या या दातली गावाच्या परिसराकरता आजच्या या हरिकीर्तनाकरता ज्यांची उत्कृष्ट, अत्यंत गोड मृदुंगाची साथसंगत आहे अशा आमच्या भगिनी, हरिभक्तपरायण, आपल्या नाशिक जिल्ह्याचं मोठं वैभव, मोठं भूषण असणाऱ्या नामांकित मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी दिदी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून वंदन आहे. त्या समवेत बाजूला पिंगळे काका या ठिकाणी हार्मोनियमची साथसंगत करण्याकरता उपस्थित आहात. तुम्हालाही मनापासून प्रणाम आहे. विशेष असणारे आपलं सौभाग्य, पुन्हा महाराष्ट्रातील अत्यंत ख्यातनाम आवर्जून गायक या क्षेत्रामध्ये आवर्जून ज्यांच्याकडे बघितलं जातं अशा आपल्या सर्वांनाच परिचित असणाऱ्या हरिभक्तपरायण गान सम्राट राणीताई या ठिकाणी उपस्थित आहे. दुसऱ्याच गानकोकिळा गायत्रीताई खाडे आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हालाही मनापासून वंदन आहे. व्यासपीठाच्या संबंधाने विनेकरी ताईंसह समस्त आपल्या या दातली गावातील असेल किंवा पंचक्रोशीतील उपस्थित टारकळी महिला भजनी वर्ग, त्यामध्ये आजी असतील, समस्त मुली असतील, व्यासपीठाच्या संबंधाने उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, संयोजक, आयोजक, नियोजक मंडळी, सर्वांना वंदन करून काही वेळ करूया त्या मंगलमय परमात्म्याची आदी करून भगवतीची सेवा. विठ्ठल अत्यंत मंगलमय असं वातावरण आहे. भगवती रक्तादेवीच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण या मंगलमय दिव्य अशा वातावरणामध्ये आहोत. सुंदर असं नियोजन आणि त्या सुंदर नियोजन मध्ये उत्कृष्ट ज्यांचा साऊंड आहे, साईदीप साऊंड विगणवाडीकर यांचा साऊंड त्या ठिकाणी आहे. उत्कृष्ट वातावरण आहे आणि त्यामध्ये भगवतीची सेवा आपल्या सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी साधायची आहे. आणि त्याकरता या हरी कीर्तनाकरता उच्चारलेला अभंग भगवान श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून काय बोलतायत तर तुकोबराय वर्णन करतात, जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापानाश. ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे तिथे अनेक अनेक संबंधाने अनेक गुणकारी स्थिती त्या ठिकाणी प्रभावित होतात. ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे तिथे अनेक अनेक भगवंत स्थानापन्न राहतात, संत देवादिक राहतात. या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतात. मग या अभंगाची पार्श्वभूमी काय एक आहे, एकच विशेष आहे. या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मीचं स्थान सांगितलंय, पण ते कुठे आहे त्याचं वर्णन करत असताना संतांचंही स्थान कुठे आहे, त्यांचं स्थान नसून त्यांनी ते बळजबरीने कसं मिळवलंय, म्हणजे या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या चरणाचं वर्णन करतात, संतांचंही स्थान सांगतात आणि लक्ष्मीचा वास सांगतात. विठ्ठल भगवतीचा वास कुठे असेल, एक लक्ष्मी कुठे राहते त्याचं वर्णन आजच्या अभंगाच्या माध्यमातून करतात. जेथे लक्ष्मीचा वास, जिथे लक्ष्मीचा वास आहे तिथे काय काय होतं त्याचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतात. आपण सर्व मंडळी कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित आहात. मोठं विशेष आहे की असं जणू वाटतंय एक दिवसीय कीर्तन रूपी सेवा आजची आहे असं वाटत नाहीये, जणू काही आपला सप्ताह चाललाय असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि बहुमोल असणारी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांची मौल्यवान उपस्थिती या ठिकाणी आहे. म्हणून थोडा वेळ आपण सेवा करणार आहोत. कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ विक्षेप न करता कान उंच करून ऐका, मन लावून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल कारण आपण सर्व मंडळी कीर्तना करता आलेला आहात. वैभव
ऐश्वर्य कीर्तनाचं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, कल्पनाही माहिती आहे. काय आहे? कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, जय हो. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरी रूप, हरी हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. भगवतीचा यात्रा उत्सव असून सुद्धा त्या निमित्ताने आमच्याकडनं काहीतरी ज्ञानदानाची सेवा घडावी म्हणून हे हरी कीर्तन आहे. आणि या कीर्तनाचं वैभव सांगितलंय, होय अंग हरी रूप. ज्याने याचा अधिकार प्राप्त जो होतो तो हरिमय होईल, गोविंदमय होईल, तो भगवत सेवामय होईल, एवढा अधिकार त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण मी नेहमी सांगते, कीर्तनामध्ये, भगवत कार्यामध्ये, सत्कार्यामध्ये किंबहुना धर्म कार्यामध्ये तोच येतो. भागवत त्याचं वर्णन करतं, एतस्मात् अपरम किंचित मन शुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तदा भगवतम लभेत. ज्याच्या पाठीशी जन्मोजन्मीची पुण्य आहे, जन्मांतरे भवेत पुण्य, तोच कीर्तनामध्ये येऊ शकतो. तोच त्या ठिकाणी धर्म कार्यात, हरी कीर्तनामध्ये, भजनामध्ये, नामस्मरणामध्ये किंबहुना देवाच्या कुठल्याही कार्यामध्ये येऊ शकतो. एरवी ज्याच्या पाठीशी पाप आहे तो धर्ममंडपात हरी कीर्तनात येऊ शकत नाही. ज्याच्या पाठीशी पुण्य आहे तो कीर्तनाला आल्याशिवाय राहत विठ्ठल म्हणून आपलं सद्भाग्य आहे की आपण या हरी कीर्तनाचं आयोजन करून या ठिकाणी विशेष पुण्यपदरी म्हणावं, त्या संकल्पनेला धरून आपण उपस्थित त्या ठिकाणी झालेला आहात. आज जगद्गुरु तुकोबराय भगवतीचं स्थान सांगत असताना परमात्म्याच्या चरणाचा विशेष अगाध दिव्य असणारा महिमा प्रतिपादन करतात. काय वर्णन करतात? त्या परमात्म्याच्या चरणांचा महिमा सांगितलाय. कसे त्याचे पाऊल? तुझे पाऊले सुकुमार. सुकुमार या शब्दाचा अर्थ होतो नाजूक. अनेक जण म्हटले चरणाचं वर्णन करताय, पायाचं वर्णन करताय, आणि काय वर्णन आहे? एखादा चमत्कार घडतो असं नाहीये, काही प्राप्त होतं असं नाहीये, त्याचे पाय नाजूक आहे असं वर्णन करतात. हे विशेष वाटतंय का आपल्याला? भगवंताचे पाय नाजूक आहे हे ऐकायला फार मोठी गोष्ट आहे का? किंवा एखाद्या लहान बालकाचे पाय नाजूक आहे हे ऐकणं विशेष वाटतं, की भगवंताचे पाय नाजूक आहे हे ऐकायला विशेष वाटतं? विशेष जर वाटतं तर या बाबतीमध्ये भगवंताच्या पायाने सामान्य गोष्ट नाही, मोठ्या मोठ्या असुरांचा, राक्षसांचा वध केला. आणि इकडे तुकोबराय म्हणतात त्याचे पाऊले जर कसे असतील तर सुकुमार आहे, नाजूक आहे. जर याचे पाय नाजूक असते तर मोठे मोठे राक्षस मेले असते का? असुर मेले असते का? अजिबातही नाही. एका पायाचा आघात एवढा महिमा आहे, काय सांगावं त्याचं वर्णन, विशेष असणारं वर्णन आहे. आणि तुकोबराय एकीकडे म्हणतात त्याचे पाऊलं मात्र अत्यंत नाजूक आहे, म्हणजे चरणाचं वर्णन करतात. पण हे वर्णन आहे, महिमा त्याचा सांगितलाय. काय महिमा आहे? इथे संतांनी राहावं एवढंच नाही, तर ज्या आदिशक्तीला, ज्या भगवतीला आपण प्रार्थना करून तू माझ्याकडे ये, लक्ष्मी माझ्याकडे ये, लक्ष्मी माझ्याकडे ये असं सतत म्हणत असतो, किंवा ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे रात्रंदिवस आपण पळतो, ती लक्ष्मी सुद्धा कुठे राहते? कुठे राहते? त्याच्या पायाजवळ. म्हणून संत महात्मे त्याचं वर्णन पाय करतात ना. लक्ष्मीचे हाती, पाय 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 लक्ष्मीचे हाती. पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. तिसी यावे का पुढती, तिसी यावे का पुढ, वेगी आणावा तो हरी, 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 वेगी
हाती कुणाचे? या परमात्म्याचे. म्हणजे ज्या आरती तिच्या जवळ देवाचे पाय, त्या आरती लक्ष्मी राहते कुठे? देवाच्या चरणाजवळ. पुढे वर्णन करतात, सुखे राहिले लपोणी पण कोण? ठाव धरिला संत जणी. संतांनी सुद्धा समाधानाचं, शांततेचं ठिकाण आणि सुखाचं ठिकाण जर कोणतं असेल तर भगवंताचे चरण आहे. अनेक अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं स्वरूप सांगतात, पण कमी आहे. मात्र चरणांचं वर्णन अधिक करतात. का करतात? आता मला सांगा, चरण ही गोष्ट फार वर्णन करण्यासारखी नाहीये. पाय ही गोष्ट वर्णन करण्यासारखी नाहीये. महत्वाचं आहे का पाय? नाही म्हणताय? चरण महत्वाचे आहे का? हो म्हणताय. मला सांगा, मुख महत्वाचं, तोंड महत्वाचं आहे की चरण महत्वाचं आहे? चरण म्हणताय, पण विशेष आज तर चरणाचं वर्णन आहे. म्हणजे की तोंड महत्वाचं का पाय? पाय. एक ठाम उत्तर द्या, काय महत्वाचं असेल तुमच्या मते, मुख की चरण? मोठ्याने बोला जरा. मला वाटतं स्वयंपाक सुद्धा आपला झालेला आहे, कीर्तनही झालं पाहिजे. मोठ्याने बोला चला पटापट. चरण महत्वाचे की मुख? मोठ्याने बोला महिला मंडळ. चरण. आता चरणाच्या संबंधाने जर महत्वाचं आहे तर विचार जर केला तर समजा आपण बघा, एक उदाहरण देते. समजा एखाद्या ठिकाणी आपण मुलगा किंवा मुलगी बघायला गेलो, बरोबर? पाहून घरी आल्यानंतर घरचे माणसं विचारतात, मुलगी कशी होती, मुलगा कसा होता, असं विचारतात ना राणीताई? असं विचारतात. आणि विचारल्यानंतर आपण स्वरूप सांगायला सुरुवात करतो. चरण महत्वाचे आहेत ना, तिचे पाय असे होते किंबहुना त्याचे पाय, असं सांगतात ना. चरण महत्वाचे बोलले की नाही तुम्ही? मग चरण जर महत्वाचे तर आपण चरणांचं वर्णनच आधी महत्वाचं ठरवतो. कुणालाही नमस्कार करताना आधी त्याच्या पायाकडे बघतो, मग तोंडावरून ओळख सांगतो, बरोबर? की पायावरून? पायावरून. विशेष आहे. मग चरण महत्वाचे आहेत की मुख महत्वाचं आहे? कुठूनही काही विचार जर केलात तर मुख महत्वाचं वाटतं, कारण मुखावरनं ओळख आहे. आणि विशेष असणार मुख म्हणजे संसारिक दृष्टिकोनातून अतिप्रिय आहे, बरोबर? त्याच्याशिवाय पुढचं पान हलत आणि पुढचा कोणता विधी होत नाही, अजिबात होत नाही. मग आपण कसं काय बोलावं की चरण महत्वाचे, पाय महत्वाचे? विशेष जर विचार केला, संसारिक दृष्टिकोनातून मुखच महत्वाचं आहे, पण परमार्थिक दृष्टिकोनातून चरणालाच स्थान आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण एकीकडे विचार केला सौंदर्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून तर अलीकडे मुखाचं सुंदर वर्णन करतात. आपल्याला सांगतात ना, असा तो परमात्मा आहे. कसा आहे तो? विटेवर उभा आहे, कटेवर त्याचे हात आहेत, मस्तकावरती सुंदर असणारा सोनेरी रंगाचा मुकुट आहे, सोनेरी रंगाचे ते केस आहेत, कपाळ मोठं उंच आहे त्या परमात्म्याचं, त्या पांडुरंगाचं. कपाळावरती मलयागिरी चंदन लावलेलं आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, धनुष्यकृती भुवया अशा त्या पांडुरंगाच्या एवढ्या सुंदर सुंदर असणाऱ्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रविशाची कळा
चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी राम सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी उभे पंढरीचे विटेवरी राम सावळे रूपणे चोरटे चित्ताचे सावळे रूपणे चोरटे चित्ताचे चित्ता ज्याच्या पुढे चंद्र सूर्याचं तेज सुद्धा फिकं पडावं एवढा सुंदर परमात्मा आहे. काय वर्णन करता एवढा सुंदर आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आकाराच्या आहेत. डोळे मोठे काळे रंगाचे काळे भोर कमलासारखे आहेत. गाल गुलाबी रंगाचे ओठ लाल रंगाचे अत्यंत सरळ नासिका अत्यंत सुंदर मनमोहक असणारी हनुवटी आहे. शंखासारखा सुंदर असणारा त्याचा कंठ भरदार छाती आणि गळ्यामध्ये पायापर्यंत लोळून घेतील अशा वैजयंतीच्या माळा आहेत. कटेवर हात ठेवून उभा आहे. सुंदर असणारा पितांबर नेसलेला आहे. असा सुंदर असणारा परमात्मा आहे. हे वर्णन सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं संत महात्मे एका बाजूला करतात. पण हे वर्णन सौंदर्य शास्त्राच्या दृष्टीने करतात. एवढा सुंदर आहे. एकच सुंदर तो सांगत नाही. फक्त पंढरीरायाचं सांगत नाही. अनेक सुंदरता सांगतात. तो वैभवशाली एवढा आहे. तो जन्मताच सुंदर आहे. वर्णन करतात ना हरी सुंदर ते ध्यान मांडी बरगे सुंदर ते ध्यान मांडी बरगे सुंदर ध्यान मांडीवर घेवोनी सुंदर ध्यान मांडीवर घेवोनी सुंदर ते ध्यान वर्णन करताना अगदी लहानपणापासून करतावं. बरं कोणी करावं तर अधिकारी संत महात्म्याने त्याचं वर्णन करावं. एवढा सुंदर असणारा परमात्मा आहे.
म्हणजे सौंदर्य शास्त्राच्या दृष्टीने सुंदरतेचं वर्णन करतात, म्हणजे स्वरूपाचं रूपाचं वर्णन करतात. त्याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही. रूप पाहता लोचनी, म्हणजे आधी रूपाचं वर्णन करतात, पण त्यापेक्षा सुद्धा अधिक विशेष असणारं अग्रगण्याचं स्थान जर कुणाला असेल तर चरणाला आहे. का? कारण विशेष संत महात्मे म्हणतात, सदैव भरकटणारं हे चित्त जर एका ठिकाणी स्थिर कुठं झालं असेल तर त्याचं वर्णन करतात. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. अहो सतत रात्रंदिवस धावपळ करणारं मन, बस देवा तुझे चरण पाहिले आणि एका जागेवर स्थिर झालं. म्हणून संत महात्मे देवाच्या चरणाचं वैभव सांगतात. हे सांगत असताना अनेक ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो. आजच्या काळामध्ये जर पाहिलं, एवढे देव आणि एवढ्या देव्या निर्माण झाल्यात की सेवा कुणाची करावी किंवा नामस्मरण कुणाचं करावं. संकट आलं की हनुमंतराया आठवतात, भक्ती म्हटलं की लगेच राधाकृष्ण आठवू लागतं. वेळेनुसार जसा जसा देव आठवतो आपल्याला, बरोबर. पण संत महात्मे म्हणतात एक काय, एक आपलासा करायचा आहे. मग एक आपलासा करत असताना लोक म्हटले, जर देवाला आपलंसं करायला गेलात तर लक्ष्मीला जर आपलंसं नाही केलं तर लक्ष्मी आमच्या जवळ यायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. मला वाटतं लोकांचा एक विचार येईल, लक्ष्मीला महत्व देऊयात, देव थोडा मागं राहिला तरी चालेल. आणि हे वास्तव आहे, रिअलिटी आजच्या काळाची. काय आहे, लक्ष्मीला अग्रगण्य स्थान आहे. लक्ष्मी म्हणजे काय, घरातली आहे, पण अग्रगण्य काही ठिकाणी स्थान आहेच लक्ष्मीला, असं मात्र होतच असं नाहीये. पण लक्ष्मी म्हणजे वेगळ्या अनुषंगाने जर विचार केला तर धन, आणि धन म्हणजे पुन्हा सामान्य भाषेत विचार केला तर काय, बोला ना, पैसा. रात्रंदिवस सगळेजण त्या लक्ष्मीच्या मागे आहेत, पैशाच्या मागे आहेत. म्हणून लोक देवाला विसरतायत असं होत नाही. लोकांना असं वाटतं नाही लक्ष्मीची सेवा केली तर लक्ष्मी येणार नाही, देवाचं नामस्मरण राहून जाणार आहे, हे विशेष होणार आहे. मग करावं काय? लोक म्हटले तुम्ही त्या परमात्म्याची, संत महात्मे सांगतात तुम्ही त्या परमात्म्याच्या चरणांची सेवा करा. कारण काय, पाय लक्ष्मीच्या जिथे जिथे परमात्म्याचे चरण आहे, ज्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणाची सेवा आहे तिथे लक्ष्मी धावतच येते, पळतच येते. हे वैभव आहे. म्हणून परमात्म्याच्या चरणांची सेवा जिथे असेल तिथे लक्ष्मीही सापडते आणि संत महात्मे सापडतात. नवे नवे आपल्या समाधानाचं आणि शांततेचं वैभव सुद्धा भगवंताच्या चरणाजवळच सापडतं. वैभव विठ्ठल विशेष असणारं वैभव सांगतात. मग जर वाल्मिकतेने विचार केला तर चरणाचं वैभव काय, लक्ष्मी सुद्धा तिथे राहते. अनेक ठिकाणी विचार येतो, लक्ष्मी जर भगवंताच्या चरणाजवळ आहे तर आम्ही भगवंताच्या चरणाला काय केलं पाहिजे, वंदन केलं पाहिजे, त्या चरणाची सेवा केली पाहिजे. म्हणून संत महात्म्याने देवाला विनंती केली. काय विनंती करतात, हरी हेची देवा पै मागत,
चरणांची सेवा दे, पण कशी दे? खंडित नाही, अखंडित. बस तुझी चरण सेवा अखंडित. एवढं जरी असेल तर मला माहितीये चरणांचं वैभव आहे. काय वैभव आहे? सगळ्या गोष्टी तिथं प्राप्त होणार आहे. कारण लक्ष्मीचं स्थान सुद्धा देवाच्या चरणाजवळ आहे. एवढंच नाही, अनेक जण म्हटलेत ही भक्ती साधत असताना स्वार्थी होईल. परमात्म्याच्या चरणाची भक्ती साधली की लक्ष्मी प्राप्त होते, भक्ती साधली जाते, साधनाही होते आणि संत भेटही होते. ही स्वार्थी भक्ती होईल म्हणून संत महात्म्याने एक पर्याय सांगितला, काही करू नका, एक देव आपलासा करून घ्या. बस एकदा की तो आपलासा झाला. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. हो, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा. हो, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे. 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 रती माई गे दुःखाची दरी रती माई गे दुःखाची दरी हेरते माई गे दुःखात दरीती. हो, 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 हेरते माई गे दुःखात दरी. दुःखात दरी. दुःखात दरी. संत महात्मे तुकोबाराय ज्ञानोबारायांनी एक वैभव विशेष सांगितलाय की तुम्ही एक देव आपलासा करावा आणि त्याच्यामध्ये सर्वांना पाहण्याचा प्रयत्न करावा. म्हटले असं कसं सोपं होणार आहे? ते म्हटले सोपं होईल त्या भगवतीमध्ये पंढरपुराला पाहावं. कसं परमात्म्याला पाहावं? कसं जमणार आहे? कसं शक्य होणार आहे? परमात्मा भगवतीमध्ये पाहावा आणि त्या परमात्म्याला भगवतीच्या विशेष रूपाने एकाग्रता साधावी. असं कसं शक्य होणार आहे? होणार आहे? अनेकदा संत महात्मे त्या पांडुरंग परमात्म्याला आई म्हणून हाक मारतात. आपण ऐकलंय. मग तिला भगवती म्हणतात, तिला शक्ती म्हणतात. वर्णन आपण ऐकलंय. तू विठाई आहेस, बस तू आमच्याकडे यावं. तिचं वर्णन करताना ऐकलंय आपण सगळ्यांनी, पण आपल्या लक्षात येत नाहीये. काय वर्णन आहे? हरी तू विटेवर सकये बाई ओ करी कृपा. तेरी सकये बाई हो करी कृपा. विटेवर सकये बाई हो करी कृपा. तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी 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 हो करी कृपा. ओ सावळे सुंदरी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. पंढरपुरा राही डोळ पाही संत वेखली वरुणी विठाई 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 वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. 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 आतापर्यंत विटेवर हात ठेवून एखादी भगवती उभी आहे किंवा एखादी देवी उभी आहे असं तर आपण पाहिलं नाहीये. पांडुरंग परमात्माच विटेवर हात ठेवून उभा आहे
म्हणून त्याला आवाज देताना काय आई म्हणून हाक मारलेली आहे. संत महात्मे म्हणतात तो आई होतो यात नवल नाही, तो सगळं काही होतो, फक्त त्या भावनेने त्या अंतकरणापासून त्याला हाक मारावी. तुकोबरांनी हाक मारली आहे, सगळ्या पदव्या त्याला देऊन टाकल्या. कारण संत महात्मे म्हणतात एखाद्याच्या जीवनामध्ये आई नसेल तर त्या परमात्म्याला आई म्हणावं, तो आई सुद्धा होतो, तो भगवती होतो. एखाद्याला बाप नसेल तर जगाच्या मालकाला बाप म्हणावं. सगळं जगत त्याचं लेकरू आहे, तो सगळ्या जगताचा बाप आहे, तो आपला बाप झाल्याशिवाय राहत नाहीये. तो आई होतो, बाप होतो, बहीण होतो, भाऊ होतो. मी बोलत नाही, संत महात्मे सांगतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जण, सोयरा सज्जन, तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. विचार जर केला तर भागवतामध्ये अवतार सुद्धा विसावाच आहे. आणि आम्हाला प्रत्येकाला अपेक्षित एक स्थिती आहे, आजचा विसावा म्हणजे आराम. विसावा अपेक्षित आहे, विसावा देणारा सुद्धा तोच आहे आणि 20व्या क्रमांकाचा सुद्धा तोच आहे. सगळं काही देणारा तो आहे. फक्त त्या परमात्म्याला जी कमी आपल्या आयुष्यात आहे त्या भावनेने त्याच्याकडे पाहावं, तो प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल तुम्ही त्या परमात्म्याला प्राप्त केलं तुकोबर आहे, पण कसं प्राप्त केलं म्हटले काही नाही. त्याकरता आम्हाला वैभव माहित होतं त्याच्या चरणांचं. काय वैभव होतं त्याच्या चरणाचं तुकोबर आहे तेच वर्णन करताय अभंगाचं अगदी दुसरं चरण. तुझे पावले सुकुमार, 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 तुझे पावले सुकुमार. तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर, माझे भ्रमर. तुझे पावले सुकुमार, तुझे पावले सुकुमार, तुझे पावले सुकुमार, तुझे पावले सुकुमार. तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर, तेथे मन माझे भ्रमर, माझे भ्रमर. तुझे पावले सुकुमार, तुझे पावले सुकुमार, तुझे पावले सुकुमार, तुझे पावले तुझे पाहुले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. तुकोबर बोलतात देवा तुझ्या पायाचं हे वैभव आहे म्हणून माझं मन भ्रमरापैकी अगदी तिथेच गिरक्या घेत आहे. बस तुझ्या चरणांचा सुखवास मला प्राप्त व्हावा एवढीच अपेक्षा आहे. लोक म्हटले तुकोबर आहे या चरणाचं वैभव तुम्हाला कसं माहित. तुकोबर आहे म्हणतात ते मी प्राप्त केलं. म्हटले कसं केलं. त्याकरता त्या परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि एकदा की त्याचं दर्शन झालं की चरणापर्यंत जाता येईल. चरणापर्यंत गेलं की त्या भगवतीची त्या दिव्य असणाऱ्या महापुरुषांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबर आहे जसे तुम्ही भगवंताच्या चरणापर्यंत गेले, त्याच्या स्वरूपापर्यंत गेलेत, त्याच्या दर्शनापर्यंत गेलेत, तसं मला सुद्धा जावं वाटतंय. काय करावं लागणार आहे. तुकोबा म्हटले
देव भेटण्याची आर्तता एकदा की अंतकरणात होऊ लागली की देवापर्यंत जाता येईल. म्हटले काय करावं लागणार आहे? काहीच नाही. मनात एकच इच्छा येऊ द्यायची. काय? की मला देव भेटावा. मनात इच्छा आणायची, एवढंच ना तू बरं आहे? म्हटले काही नाही, उद्याच मनात इच्छा आणतो, मला देव भेटला पाहिजे आज. भेटून द्याल का तुम्ही? एकदा असं झालं, नाथ बाबा आपल्या भगवंताच्या समोर डोळे मिटून बसलेले आहेत आणि तिथे एक शेठजी आलेत. मोठे शेठजी होते, ते श्रीमंत असणारे शेठजी. आणि आल्यानंतर नाथबाबांच्या वाड्यामध्ये प्रवेश करून नाथबाबांना वंदन करतात, प्रणपात करतात आणि विचारतात प्रश्न. एक, तुकोबर आहे नाथबाबा, माझ्या मनात एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? की मला देवाची तेवढी भेट करून द्या. देव भेटावा एवढीच इच्छा आहे. जमलं तर थोड्या वेळाने तेवढं देवाला भेटून द्या, लागल ते पैसे मी तुम्हाला देईन. तुकोबर आहे नाथबाबा म्हणतात, नाही, पैशाची गरज मला नाही आहे, पण देवाला मी तुम्हाला भेटून देईल. देवाला भेटायचं एवढंच आहेत ना. एक काम करा, थोडा वेळ बसा, थोड्या वेळात मी थोडं फिरून येतो. फिरून आले की देवाची तेवढी भेट करून देतो. देवाची भेट करायची, तुम्ही ऐकताय ना? कोण गेलं देवाची भेट करायला? शेठजी. कुणाकडे? नाथबाबांकडे. आणि नाथबाबा सांगताय काय? थोड्या वेळाने भेट करून देतो. एवढं सोपं आहे. साधं संसाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आजच्या मितीला आमदाराला भेटायचं असेल तरी सुद्धा फार काळ वाट पाहावी लागते. काहीतरी एखादा मध्यस्थी जवळचा, त्याच्या हाताखालचा कोणीतरी मधी सापडावा लागतो, मग कुठे जाता येतं आमदारापर्यंत. साधी गोष्ट आहे तरी संसारातली. इथे देवापर्यंत जायचंय आणि थोड्या वेळात देव भेटणार आहे असं म्हणताय, हे विशेष वाटलं. नाथबाबा म्हणतात, काही नाही, थोड्या वेळाने भेट करून देतो, मी जरा फिरून येतो, आलो की तुम्हाला तेवढी देवाची भेट करून देईल. काय काम आहे देवाची? म्हटले काय नाही, असं मी ऐकलंय देवाचं दर्शन जीवनामध्ये एकदा तरी झालं पाहिजे, हा प्रयत्न असावा. मी ऐकलं होतं नाथबाबांना दररोज देव दर्शन देतो, दररोज भेटतो, नवे नवे त्यांच्या घरी आहे. तेवढं बोलवा ना देवाला, द्या ना माझी भेट करून. किती साधं आहे. एकदा की माझी भेट झाली का परमार्थ करण्याचा ताण, म्हणजे सामान्य भाषेत देवदेव करण्याचा ताणच मिटला. तेवढी भेट मला करून द्या. आता ताण मिटण्याची गोष्ट आहे काही. विशेष वाटलं, नाथबाबा पण काही बोलले नाही. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज काही बोलत नाही. म्हटले काही नाही, थोड्या वेळात आलो. नाथबाबा निघून गेले, तो बसला. थोडा वेळ झाला पण नाथबाबा काही आले नाहीत. निरोप पोहोचला, नाथबाबांना यायला उशीर, म्हणजे रात्र होणार आहे, तुम्ही इथेच थांबा. ते म्हटले हरकत नाही, पण आता दुपारचं काय? भोजनाचं. नाथबाबांचं घरचं वैभव आपल्याला माहितीये. काय? दररोजचं जेवण असायचं लोकांना. कशाचं? पुरणपोळी, मांड्याचं दररोजचं जेवण. जेवला पोटभर. नाथबाबांचा वाडा मोठा, एका खोलीमध्ये जाऊन मस्त झोपला. सायंकाळची वेळ झाली, येत नाहीये म्हणून रात्रभरच थांबूया, आता कधी येईल आणि कधी नाही. थांबले रात्रभर. सकाळ उगवली, नाथबाबा आले वाटतं, हा विचार करून नाथांकडे जायला निघालेत. कोण? तुम्ही ऐकताय ना, महिला मंडळ, मागची मंडळी ऐकताय का? थोड्या वेळात देव भेटायचा आहे. कुणाला? त्यांना भेटणार आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना सुद्धा भेटणार आहे. हे महत्वाचं आहे. आपला विषय एक आहे, कुठलंही क्षेत्र घ्या, त्याच्यामध्ये फायदा काय हा विचार करूनच आपण पाऊल टाकतो. त्या गोष्टीत पदार्पण केल्यानंतर मिळणार काय याचा आधी विचार आपण करतो. साधं कांद्याचं उदाहरण घ्या, किंबहुना शेतीतला कुठलाही पदार्थ घ्या. तुमच्याकडे काय करतात शेतीमध्ये? ऊस नाही, वाघ जास्त असल्यामुळे ऊस आहे काय असं वाटलं. इथं आल्याबरोबर कीर्तनाच्या आधी आम्हाला कल्पना कळाली की इकडे भरपूर वाघ आहे, असं मी ऐकलं. म्हटलं कीर्तनात नाही आला तर बरं होईल, आणि आला तरी हो म्हणताय. तुम्ही सगळे कीर्तनाला आलेत म्हणजे तुमच्याकडे प्रचंड धैर्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण तो आला तरी काय करणार आहे? कारण इथे भगवती आहे. आणि मला वाटतं वाघ कुणाचं वाहन आहे? भगवतीच आहे का? तिचंच आहे. तिच्याच कार्यात तो कसा येईल बरं? आला तरी माणसाच्या रूपाने येईल. असे बरेच वाघ असतात बघा, म्हणजे जे रस्त्याने फिरतात वगैरे. असा आला तर ठीक आहे, पण इथे या भगवतीच्या प्रांगणामध्ये काही होऊ शकत नाहीये. पण तेवढी सेवा या अंतकरणातली असावी, हा महत्वाचा विषय आहे. ऐका जरा मन लावून. कुठल्याही गोष्टीमध्ये काहीतरी स्वार्थ असेल, काहीतरी मिळणार असेल, फायदा असेल, बेनिफिट असेल, तरच आपण इथे येतो. आता साधा आपलं घ्या, तुमचं आमच्या सगळ्यांचं. विशेष आपण कीर्तनाला आलात, आमचं सोडा, पण तुमचं घेऊ आपलं. तुम्ही गावातल्या गावात आलात, आमच्या विषयावर काय. कीर्तनाला जायचंय, भोजन वगळता म्हणते मी. कीर्तनाला जायचंय, पण जाऊ द्या. एक दिवसाचा कीर्तन सोहळा, कीर्तनाला जाऊया. निदान एक दिवसाच्या कीर्तनाला गेलो तेवढेच 1.5 तास, अर्धा तास, 1 तास म्हणा, परमात्म्याचे मंगलमय ते नामस्मरण कानावरती पडेल, जेणेकरून पुण्य प्राप्त होईल, असा विचार करून सुद्धा काही श्रोतृवर्ग कीर्तनाला येतो की नाही? माना डोलवा असा येतात ना? का फक्त भोजनाचा विचार करून येतात? असं मात्र होत नाही. शक्यतो दोन्ही विचार करून येतातच,
पण पहिला विचार काय असतो? काय? की पहिला विचार तेवढेच 2 शब्द कानावरती परमात्म्याचे पडणार आहे आणि जेणेकरून काय होईल, थोडं पुण्य मला मिळेल. मिळवायचंय ना पुण्य, असा भाग आपला असतो. पण एक विचार इथे येतो, जर पुण्य मिळेल म्हणून आपण कीर्तनाला येत असू तर एक विशेष बात आहे. किंवा कुठलंही कार्य करत असताना आपण पुण्य मिळेल म्हणून करतो, परमार्थ पुण्य मिळेल म्हणून, देवपूजा पुण्य मिळेल म्हणून, नामस्मरण पुण्य मिळेल म्हणून. पण एक विचार असावा, कितीतरी जन्म घेऊन हे मन आलंय, हा आत्मा आलाय आणि याच्या बरोबर कितीतरी पाप आणि कितीतरी पुण्य सोबत आलंय माहित नाही. पण पाप तर 100% आहे, कारण भगवंताच्या चरणाजवळ न जाता निदान मानवी देह धारण केलाय. म्हणजे याच्यावरून कुठेतरी आपल्या प्रत्येकाचं काही ना काही पाप आहे हे सिद्धत्वाला जात आहे. पण विशेष याचाही विचार केला तर हे मन किती जन्माचं पाप घेऊन आलंय हे माहित नाही. पण एक विचार इथं बसल्यावर एक लक्षात येतं आपल्या, आपण फक्त पुण्य मिळावं याचा विचार करतो. कधीतरी या मनाने कितीतरी पापही केलंय. पाप त्या परमात्म्याचं नामस्मरण ऐकल्यानंतर माझं पापही जाईल गड्या, पुण्य मिळो ना मिळो, माझं पाप तरी जाईल हा विचार तरी आधी असावा. आधी पाप जावं, कुठे पाप जाईल तर पुण्य येणार आहे, म्हणून आधी पाप जाण्यासाठी परमार्थ असावा. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण पाप होत नाही आपल्याकडनं, दोष घडत नाही असं होतच नाही, पाप होत नाही असं व्यक्ती नाही. एखादा म्हणेल माझ्या जीवनात मी आतापर्यंत काहीच पाप केलं नाही, काही दोष घडले माझ्याकडून अजिबात नाही. पण चालता चालता पायाखाली मुंगी तरी, आपल्या बोलण्यातून म्हणा, वागण्यातून म्हणा, कुणाचं तरी अंतकरण दुखेल असे शब्द वापरले जातात. हे सुद्धा काय आहेत? कारण दुसऱ्याचं हृदय दुखवणं आणि इकडे बाजूला म्हणणं सर्वागठी राम देहादे एक, म्हणजे काय? त्या रामाला दुखवणं हे सुद्धा पाप आहे. पण संत महात्मे म्हणतात, आधी परमार्थाची पहिली पायरी जर काय करायची असेल, पुण्य मिळो ना मिळो हा पुढचा भाग. पाप गेला म्हणजे पुण्य येणारच आहे, पण आधी पाप गेले पाहिजेत, आधी दोष जावेत. म्हणून काय सांगितलंय? हरी राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, 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 रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, 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 राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जड जीवा कारण हरी एक, जड जीवा कारण हरी एक, जड जीवा कारण हरी एक. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कीर्तनाला आल्यावर, धर्म कार्यामध्ये, भगवत सेवेत, भजनात, कीर्तनात गेल्यावर तेवढेच परमात्म्याचे 2 शब्द कानावरती पडल्यानंतर काहीतरी पुण्य प्राप्त होईल हा विचारही चांगलाच आहे. पण पुण्य प्राप्त होण्या अगोदर काही जन्माचं पापही आपल्या सोबत आहे. या मनाबरोबर या मनातलं पापही जावं म्हणून सुद्धा परमार्थ आधी असावा. जेव्हा पाप जाईल तेव्हाच पुण्य पदरामध्ये मिळणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं विशेष कारण आहे. म्हणून जिथे फायदा असेल त्या गोष्टीकडे आपण पहिलं जातं. विशेष विचार केला शेठजींनी आणि नाथबाबांच्या घरी येऊन बसलेले. पहिली रात्र गेलीत, दुसरी रात्र उगवलीत, नाथबाबा भेटले. नाथबाबांना म्हटलेत, बाबा
तेवढं कालचं माझं काम तेवढी बोलवा ना देवाला आता. वेळ नाही हो माझ्याकडे, मलाही बरेच कामं आहेत. बोलवा देवाला तेवढी माझी भेट करून द्या. तुम्ही ऐकताय ना? ऐका जरा. तेवढं देवाला बोलवा आणि माझी भेट करून द्या. नाथबाबा म्हटले एक काम करा ना, आता जेवणच करून घेऊ, मग बोलू निवांत जेवायला. जेवण झालं दोघांचं. नाथबाबा म्हटले थोडंच काम बघून आलो, तुम्ही फक्त इथं थांबा. ते म्हटले ठीक आहे जाऊ द्या, अर्जंट काम 2-3 दिवस चालू शकतं. आज काम निघालं, नाथबाबा पुन्हा निघून गेले. रात्र झाली, पुन्हा हे जेवलेत, तसंच जेवण, पुन्हा जेवले आणि पुन्हा झोपलेत. दुसरा दिवस उगवला, तशीच भेट झाली. उद्या आपण भेटू देवाला, आज खूप अर्जंट काम आहे. नाथबाबांनी पुन्हा सांगितलं, त्यांनी पुन्हा मान्य केलं. असं करता करता दुसरा नाही, तिसरा नाही, चौथा नाही, 5वा दिवस गेला. बघता बघता 8 दिवस गेले. नाथबाबांचे कामच चालू राहिले आणि मात्र हे शेठजी वाटच पाहत राहिले. काय? मला देवाला भेटायचंय, मला देवाला भेटायचंय, भेट करून द्या. 8व्या दिवशी थोडा उगवला आणि थोडा राग आला शेठजींना. 8 दिवस गेले, मला काही